टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाट चालावी कुठं. आणि पंढरीला गेल्यावर तिथं पण टाळी झाली बर का. नामदेव महाराज असतील, संत गौरोबा काका असतील, संत श्रेष्ठ ज्ञानोबराय असतील, यांनी ही टाळी वाजवली कुठं. एकच टाळी झाली आणि अशा वाळवंटामध्ये भक्तीचा डाव रंगलेला आहे बर का. आणि अशा भक्तीच्या डावामध्ये वारकऱ्यांची आराधना, वारकऱ्यांची भक्ती या ठिकाणी वर्णन करणारा कीर्तनाचा सोहळा वाळवंटामध्ये रंगलेला आहे. आणि कीर्तन करण्यासाठी कोणी राहुल महाराज नाही, कोणी विवेकानंद महाराज नाही, कोणी गौरव महाराज नाही. कीर्तन करण्यासाठी देवाचे लाडके लयवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज. कीर्तनाचा सोहळा, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा पंढरीच्या वाळवंटामध्ये रंगलेला आहे. जनाबाई म्हणतात नामदेव महाराज तुम्ही अभंग बोला. अभंग बोलायला चालू केलं, सनी म्हणे नाम देवा बोला अभंग. आणि एवढा डाव रंगला, एवढा डाव रंगला, माझ्या रावळाच्या मार्गाला समजलं. संत मंडळी पंढरीच्या वाळवंटामध्ये एवढा आनंद घेतात. अरे पताकांचे भार, दिंड्यांचा गजेर, हरिनामाचा गजेर त्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि म्हणून परमात्म्याला तिथं राहवलं नाही बर का. जगाच्या मालकाने अखिलपती ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याने विटेवर उडी मारली आणि निघाले बर का. ते निघाले पंढरीच्या रावळामध्ये आले. सोहळा पाहिला, कशाचा सोहळा, भक्तीचा सोहळा पाहिला, कीर्तनाचा सोहळा पाहिला, आनंदाचा सोहळा पाहिला. आणि मन राहून माझ्या पांडुरंगाचं नाचायला लागले. हे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी एवढे नाचले, एवढे नाचले. तो पितांबर घातलेला होता ना, तो पितांबरच करून पाडला. जगाच्या मालकाला या ठिकाणी कीर्तनामध्ये मेहमान विसरून गेलेले आहेत. एवढे परमात्मा नाचले, एवढे परमात्मा नाचले, मेहमान विसरून गेले. एवढे मेहमान विसरून गेले, स्वतःच्या देह अवस्था राहिली नाही. कीर्तनामध्ये एवढे मेहमान विसरून गेलेले आहे साक्षात देव. मग संतांची काय अवस्था असेल. संत उपस्थित होते बरं का तिथे. कोण संत होते ऐका, कोण कोण संत होते. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गाण्यासाठी माझे ज्ञानोबराय होते, तुकोबराय होते, जनाबाई महाराज होत्या, मुक्ताबाई महाराज होत्या, निवृत्ती दादा होते, गौरोबा काका होते. आणि ऐका ना, सव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वैत पाहे तीर्थ यात्रेचा आहे चुकून बयाने याप्रमाणे. माझ्या गौरोबा काकांचं जीवन पहावर का जीवनामध्ये कधीतरी. माझ्या गौरोबारायांचे, गौरोबा काकांचे दोन्ही हात गेले होते इथपर्यंत क्षेत्र भाग तुम्हाला माहिती आहे. मी सांगून वेळ घेणार नाही. काका समाजामध्ये बसलेले आहेत, वारकऱ्यांच्या पंक्तीला काका बसलेले आहेत. अरे कोणीतरी पाहिलं, सगळ्यांना सांगितलं हात वर करून भजन करा. सगळ्यांनी हात वर केलेला आहे आणि भजन चालू केलं. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल 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 माझा
लावून सांगितले स्वतःला शिक्षा म्हणून गोरोबा काकांनी स्वतःचे दोन्ही हात सेवन केलेले आहे पण ऐका ना कीर्तनाचा महिमा जेथे कीर्तनाची जागा तेथे नारदाने उभा नवे नवे माझे भक्त गाती तेथे नारदाने उभा तेथे या न्यायाप्रमाणे ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे अशा कीर्तनामध्ये माझ्या परमात्म्याचं अस्तित्व असतं बरं का आणि त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये साक्षात सबूत रूपाने परमात्मा नाचताय पाहिलं गोरोबा काकांची अवस्था या ठिकाणी हात नाही परंतु भावना एवढी जागृत झाली या ठिकाणी आनंद घ्यावा वाटतो पण हात वर करण्यासाठी नाही नामदेव महाराज म्हणतात काका काका हात वर करा हे ऐका ना हात नाही बर का काकांना पण काकांनी प्रयत्न करावा कलम केलेले हात या ठिकाणी तुंडे हात या ठिकाणी काका वर करतात आणि अशी भजन करतात अरे ऐका ज्यांना हात नाही त्यांना भक्तीचं महात्म्य मिळाले परमात्म्याने एवढा सुंदर आपल्याला देह दिला आणि कीर्तनात आपण जर टाळी वाजवत नसेल तर आपल्यासारखे अभागी आपणच बरं का दोन्ही हात नसणारे काका या ठिकाणी पंढरीच्या मालकाच्या दरबारामध्ये वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये उभे राहिलेले आहेत ते बाण विसरून गेलेले आहेत आणि ते बाण विसरून गेलेल्या काकांना या ठिकाणी भजन करत असताना ब्रह्मानंदे लागली काळी कोणती हाती सांभाळी या अवस्थेला माझे गोरोबा काका गेलेले आहेत आणि पाहणा माझ्या जगाच्या मार्गाचा चमत्कार हे बाण विसरून गेलेल्या काकांना कीर्तनामध्ये नाचत असताना कीर्तन करत असताना कीर्तनाच्या रंगामध्ये एवढे तरी होऊन गेलेले गोरोबा काका नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये संत श्रेष्ठ गोरोबा काकांना साक्षात हात आले आणि दोन्ही हात वर करून त्या ठिकाणी गोरोबा काका नाचू लागले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल